मुंबई उच्च न्यायालयानं विवाहित पुरुषांसोबत संबंध ठेवणाऱ्या महिलांसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय मागील आठवड्यामध्ये दिला आहे। विवाहित पुरुषासोबत जाणीवपूर्वक संबंध ठेवणाऱ्या महिलेला घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 अंतर्गत कोणताही दिलासा मिळू शकत नाहीये, असा महत्त्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं शुक्रवारी दिला। न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या एकसदस्यीय खंडपीठानं हा निर्णय दिला आहे। विवाहित पुरुषासोबत ठेवलेला अशा प्रकारचा संबंध हा लग्नासारख्या स्वरूपाचा संबंध ठरत नाही। अशा प्रकरणात पोटगी किंवा आर्थिक दिलासा दिल्यास त्या पुरुषाच्या कायदेशीर पत्नी व मुलावर विपरीत परिणाम होईल, असंही न्यायालयानं नमूद केलंय। याचिकाकर्ती इंजिनियर महिलेचे 2001 पासून विवाहित प्राध्यापकासोबत संबंध होते। पहिले पत्नी असताना दोघांनी 2005 मध्ये विवाह केला। महिलेला त्या पुरुषाचे लग्न व पहिल्या विवाहातून मूल असल्याची माहिती आधीपासूनच होती, त्यामुळे या संबंधाला कायदेशीर मान्यता नाही, असं न्यायालयानं म्हटलंय। 2008 मध्ये या दोघांना एक मुलगा झाला। संबंध बिघडल्यावर तिनं पुण्यातील दंडाधिकारी न्यायालयात भारतीय दंडसंहिता व घरगुती हिंसाचार कायद्यान्वये तक्रार दाखल केली। 2 मार्च 2015 मध्ये न्यायालयानं त्या प्राध्यापकाला दरमहा 28,000 रुपये पोटगी व 5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले। 3 जुलै 2016 मध्ये पुणे सत्र न्यायालयानं हा आदेश रद्द केला। त्यानंतर महिलेनं उच्च न्यायालयात धाव घेतली। आता न्यायालयानं या महिलेच्या बाजूने निकाल दिलाय। केवळ संयुक्त मालमत्ता खरेदी करणं किंवा काही दिवस एकत्र घालवणं यामुळे घरगुती हिंसाचार कायद्यान्वये लग्नासारख्या स्वरूपाचा संबंध सिद्ध होत नाही। हा संबंध लग्नासारख्या स्वरूपाच्या नात्यासाठी आवश्यक व निकष अटी पूर्ण करत नाही, असा निष्कर्ष हायकोर्टानं काढला आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।